जरा ऐकून घ्या. खूप सारे शुभेच्छा, कारण की आज ट्रॉफी जिंकून घेऊन आलेले आहेत तुम्ही. काय सांगाल या ट्रॉफी बद्दल? नक्कीच पाहायला गेलं तर पूर्ण टीमची सर्व मेहनत झाली. याच्यामध्ये पाहायला गेलं तर सर्व टीम मधील पोरांनी सर्व मेहनत घेतली. नक्कीच आम्ही त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकलो. राजभाई, ही ट्रॉफी कोणत्या गावातून जिंकून आणले आणि कोणत्या टुर्नामेंटला गेलो होतो तुम्ही खेळायला? तर नक्कीच आम्ही पारोच्या दिवशी गेलो होतो वरस या गावामध्ये. तर वरस कर्जत या गावामध्ये, आणि तिथे आम्ही 3 सामने जिंकून आम्ही सेमीफायनल मध्ये पात्र झालो होतो. आणि आज फायनल होत्या आणि तिथे फायनलला जाऊन आम्ही 2 मॅचेस जिंकलो आणि चॅम्पियन झालो. राजभाई, आपण बघतो सीझनचा हा नंबर प्रथमच असेल, कारण की आपला 3रा क्रमांक आला होता, पण आता पहिल्यांदाच एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफीचा मान भेटलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतं या ट्रॉफी जिंकून आणि खेळून टुर्नामेंटमध्ये? तर नक्की पाहायला गेलं तर पोरं सर्व खुश आहेत. हल्ली पहिलीच एंट्री आम्ही टाकलेली होती, स्पॉन्सरशिप केली होती आमच्या पॅकरनी, आणि पहिल्याच एंट्रीमध्ये आम्ही पहिला नंबर ठोकलाय. आणि आपण बघतो आता धनु भोपे यांचं पण एक टीम मध्ये बॅक झालेले आहेत, कमबॅक, आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच धनु भोपी सुद्धा चांगला खेळाडू आहे आरेगाव गावातील, पण 2 वर्ष जरा बॅकफुटला होता तो, आणि त्यांनी इथे त्याला संधी भेटली या टीम मध्ये, तर त्यांनी नक्कीच संधीचं सोनं केलं आणि उत्कृष्ट फलंदाज तो ठरला. राजभाई, या टीम मध्ये बघतो आपण कोणताही म्हणजे अनुभवी प्लेअर नाही, सगळं टीम यंगस्टरांच्या भरोश्यावर आहे आणि कुठेतरी एक चांगली कामगिरी देखील आज केलेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर सर्व यंगस्टर खेळाडू आहेत या टीम मध्ये. पाहायला गेलं तर सर्व यंग खेळाडू आहेत आणि चांगला खेळ खेळतात सर्व. राजभाई, आज टुर्नामेंटसाठी एक एंट्री कोणी टाकली होती आणि कोणाच्या नावाने खेळलं तुम्ही आज? आशिष मागेश्वर टीमचं नाव होतं आणि पॅक केलेलं होतं. तो विशाल भोपी याचा मित्र होता वरसे गावातील, त्यांनी आम्हाला टीम पॅक केली होती. आणि जी टीम होती आपली, ते आम्ही स्वप्नाला फोन केला होता का तू ये म्हणून, पण त्याला तिथं ऑब्जेक्शन आला होता म्हणून तो नाही केला. ते टीमचा स्वप्ना पण आता नाही तर प्लेइंग 11 मध्ये, परंतु त्याला नाही आला भेटला. राजभाई, आताच बघितलं आपण मागची टुर्नामेंट झाली, तर एक कुठेतरी आहे ना बॉलरांवर पण एक म्हणजे बोलत होती की हे बॉलर असे ओव्हर टाकतात, तर कुठेतरी एक चेंजेस वगैरे व्हावा अशी चर्चा चालू होती. राजभाई, तसं माझ्या मतीनं तर व्हायला नाही पाहिजे, कारण की प्रत्येक जण हा आपल्या टीमसाठी खेळत असतो आणि कधी कधी एक मॅच खराब जाते, त्याच्यात एवढं नाराज व्हायची गरज मला तरी वाटत नाही. कारण की तसंच पाहायला गेलं तर जीवन सर यंदाच्या हंगामामध्ये पाहायला गेलं तर विशाल, कारण की राजभाई आता प्रसाद झाला, अनु झाला, पण एक चांगला गोलंदाज आहे. आपला यंगस्टर असेल बालकृष्ण भोपील, तो देखील एक चांगली गोलंदाजी करते, पण कधी कधी काय होतंय की एक नशीब बोलतो ना क्रिकेटमध्ये, जेव्हा मॅच जिंकलेली मॅच हरू शकते या क्रिकेटमध्ये, तसं पण आता प्लेयर सुद्धा रन मारू शकतात. कारण की हो, तर आरेगाव फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर खूप सारे फलंदाज आहेत, फक्त थोडी गोलंदाजीची कमतरता आमच्या टीम मध्ये असते. नेहमी पाहायला गेलं तर गोलंदाजी आम्हाला तर मला तरी वाटते ना की एक धनु भोपीला पण एक चान्स द्यावे, कारण की एक मॅच खराब झाली म्हणून का द्यायला पाहिजे, कारण की चान्स देतच नाही. जीवन सर बोलता एक मॅच खराब केले म्हणून खेळाडू खराब नसतो, हा तुमचा 100% शब्द आहे, पण आम्ही त्याला नक्कीच संधी दिली या टुर्नामेंटमध्ये आणि त्यांनी चांगल्या संधीचं सोनं केलं. बॅटिंगमध्ये 1 ओव्हरमध्ये 30 धावा करण्याचा त्यांनी विक्रम केला या मॅच मध्ये पाहायला गेलं, आणि चांगली गोलंदाजी केली. आणि आपल्याला आहे ना एक बघतो एक ट्रॉफी सुद्धा भेटली, दुसरी कोणती ट्रॉफी आहे, काय सांगाल ती? नक्कीच उत्कृष्ट फलंदाज धनंजय भोपी ठरला, ती ट्रॉफी आपण. धनंजय भाई, तुला टुर्नामेंटमध्ये खेळून कसा वाटला? कारण की बरेच दिवसानंतर एक कमबॅक केले आणि बॅटिंगची पण सुवर्ण संधी भेटली, कारण की सिनियर टीम मध्ये बघतो की प्लेइंग 11 मध्ये खूप सारे प्लेयर असतात, पण मागच्या प्लेयरांना पण खेळाची संधी नाही भेटत, पण यंग टीमच्या मध्ये चान्सेस भेटतात. नक्कीच पाहायला गेलं तर चांगले खेळाडू आहेत सर्व, फक्त आपण नंबर मारला म्हणून मी पणा करू नका, हीच तुम्हाला एक सूचना असेल.
आणि याच्या पुढे सातत्य ते आता बघतो वागेश्वर क्रिकेट क्लब संघाचे प्रमुख गोलंदाज असतील प्रसाद वगैरे, असं मला तर वाटतं की प्रॅक्टिसचा कुठेतरी त्यांना एक म्हणजे स्पर्धेमध्ये कुठेतरी झेलायला लागते, कारण की खूप साऱ्या रन पडतात असल्यामुळे थोडा मार पडतो गोलंदाजांना. नक्कीच आम्ही प्रयत्न करू चांगले खेळ खेळण्याचा. काय कारण आहे, कारण की गोलंदाजी एवढी म्हणजे होत नाही. नक्कीच जॉबला सर्व पोरं आहेत म्हणून थोडा बॅकफुटला असणार आहे थोडे हरिकम टीम. नक्कीच आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. आता काही पुढे टुर्नामेंट आहेत, नाईट मॅचेस अनेक असणार आहेत, तर नक्कीच वागेश्वर देवाच्या कृपेने आम्ही नक्कीच पुढे चांगला प्रयत्न करून 1 नंबर जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. बालकृष्ण भोपी, तू काय सांगशील, कारण की मागच्या मॅच मध्ये पण आहे ना तुझ्याकडून पण एक छोटीशी एक माझ्या वतीने तरी एक गलती झालेली दिसते, कारण की क्रिकेट आहे, खेळामध्ये एवढा चीर करणं योग्य नाही वाटत. कारण की ठीक आहे समोरची टीम ऑपोजिट वाले चीर करत होते, पण आपण यंग आहेत, कारण की आपण या क्रिकेटमध्ये नवीनच प्राधान्य केलेलं आहे आणि आपल्याला खूप सारी कामगिरी देखील करायची आहे. तर काय सांगशील तू? झाले आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करू, शांत स्वभावाने घेऊ. कारण की इथं आपण बघतो जेव्हा आपण समोरच्या टीमवर म्हणजे चिरीमध्ये खेळतो तर समोरची टीम पण तेवढीच आपल्याला भारी पडते. कारण की बरेच वेळेला कसं होतं माहित का, आपण चीर केल्यामुळे आपल्याला टीमला सुद्धा झेलायला लागते, कारण की खूप अग्रेसिव्हपणे प्लेयर खेळतात ऑपोजिट वाले पण. असं काय आता माझ्याकडून होणार नाही, शांत संयम खेळण्याचा प्रयत्न करू आणि शांतता संयम कार्यक्रम. आणि नक्की तुमचं जीवन सर धन्यवाद. खूप वेळ काढून आमची प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल धन्यवाद. वागेश्वर क्रिकेट संघाचा जय वागेश्वर.